आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार, परवानगीनुसार सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 4 मार्च बुधवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला नव्हता। त्यामुळे तुमच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निराशा पसरलेली होती। तुम्हाला सुद्धा वाटत होता की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे काय, तरी लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेले नव्हते, परंतु लाडकी बहिणींना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होईल अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या ठिकाणी आपण बघून घ्यात की आज 4 मार्च बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे। तर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमची सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता अजून आलेला नव्हता तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। त्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घ्यात की फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। यासोबत लाडक्या बहिणींनो, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता येणार नाही, कोणत्या लाडक्या बहिणींनी फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर त्या बहिणींची यादी सुद्धा आपण वाचून दाखवणार आहोत। म्हणजेच पात्र बहिणींची यादी, अपात्र बहिणींची यादी या ठिकाणी आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। जर तुम्ही पात्र बहिणींच्या यादीमध्ये मोडत असाल तर तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, परंतु जर तुम्ही अपात्र बहिणींच्या यादीमध्ये मोडत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना पात्र बहिणींची यादी आपण सविस्तर वाचून दाखवत आहोत। यासोबत अपात्र बहिणींची यादी सुद्धा वाचून दाखवत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही ही यादी सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारीचे 1500 रुपये आलेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची वाट पाहायची आणि फेब्रुवारीच्या 20 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या तुफान व्हायरल होत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये काय पैसे येत नव्हते। त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमची नाराजी आता दूर होत आहे। कारण तुमची नाराजी दूर करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारीचे 1500 रुपये आलेले नव्हते तर त्यांची जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा होत असतो, परंतु मागचा जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेवरती आलेला नव्हता। कारण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारी हप्ता आलेला नव्हता।
नव्हता आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न येण्याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला होता। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता। परंतु लाडके बहिणींनो, आता तुमचे या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडके बहिणींना 7 मार्च नंतर या ठिकाणी महिला दिन होत आहे, तर या महिला दिनाच्या अगोदर हे पैसे सोडण्यात येणार होते, तर त्याची सुरुवात सुद्धा होतच आहे। आता बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकडे विस्तार होत आहेत, कोणत्या लाडके बहिणींची प्रतीक्षा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या लाडके बहिणींनी बँकेचे मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या लाडके बहिणी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता जानेवारीचे 1500 रुपये आलेले असतील, तर तुमच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारीचे 1500 रुपये येणार आहेत। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये अजून आलेले नसतील, तर त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500 असे टोटल मिळून 3000 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत। तर एकंदरीत लाडके बहिणींना आता आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींना, या ठिकाणी आता आपण जिल्ह्यांची बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु या 2026 सालामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू करण्यात येत आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत असाल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल, परंतु जर तुम्ही महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत नसाल तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे लाडके बहिणींना या प्रमुख नियमांमध्ये, या प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे सुद्धा तुम्ही सविस्तर पाहायचं आहे, जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खात्याकडे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील। बघा लाडके बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडके बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या लाडके बहिणी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे सरसकट आलेले असतील आणि आता तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींना, या ठिकाणी आता आपण सर्वात अगोदर नियम बघून घेऊयात। यासोबत कोणकोणत्या पात्रता आहेत, तर त्या पात्रता आणि नियम सविस्तर सांगत आहेत। जर तुम्ही या नियमांमध्ये बसलात, पात्रतांमध्ये पात्र ठरलात, तर तुमची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु जर तुम्ही नियमांमध्ये नाही बसलात, पात्रतांमध्ये नाही बसलात, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडके बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या बातम्या तुफान व्हायरल झालेल्या होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होणार नाहीत, कारण खाटाखाट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की 3 गॅसचे पैसे कधीपासून वितरित होतील। तर बघा लाडक्या बहिणींना, सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घोषित करण्यात आलेले होते, परंतु अजून कोणत्याही लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे काय मिळालेले नव्हते, कारण लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला होता। सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे सुद्धा सोडावे लागत असतात, त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे लवकरात लवकर सोडण्यात आलेले नव्हते आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे हे किती प्रमाणे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार
मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीने गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहू नये तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती ऐकली पाहिली तर तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्ही अर्धवट माहिती ऐकली तर तुम्ही चुकीच्या दिशेने जाऊ शकता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा झाले पाहिजेत, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे जमा झाले पाहिजेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या प्रमुख नियमांमध्ये, प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत, नियमांमध्ये बसायला पाहिजेत, तर तुम्हाला पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसला नाहीत, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये नाही बसलात तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. बघा, पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे त्या आधार कार्डाला बँक खातं लिंक केलेलं आहे का. आणि तिसरं काम म्हणजे आधार कार्डावरील फोटो असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल तर अशा गोष्टी सर्व व्यवस्थित केलेल्या आहेत का. अशी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेला तर काही महत्त्वाच्या पात्रता जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्यासाठी आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्यासाठी लागू करण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी या पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील, या नियमांमध्ये बसत असतील तर त्याच लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याचे आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, महत्त्वाच्या पात्रता तुम्हाला वाचून दाखवत आहे. जर तुम्ही या पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, पात्रता आणि नियम आपण पाहणारच आहोत, परंतु पात्रता आणि नियम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाही तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्हाला ही माहिती समजली तर तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचणी येऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचणी येऊ नये तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. आता बघा लाडक्या बहिणींना, जानेवारी महिन्याचा 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये 18 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढून 20, 21 आणि 22 या 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये सोडण्यात आलेला होता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या. तर त्यातच आता महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर आपण नियम बघून घेऊयात. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत, पात्रतांमध्ये बसत आहेत, अटी शर्तींमध्ये बसत आहेत, त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसेल तर त्यांची प्रतीक्षा संपणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, गॅस कनेक्शनचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही गॅस कनेक्शनच्या नियमावलीमध्ये बसायला पाहिजेत. तर बघा, गॅस कनेक्शनचा पहिला नियम म्हणजे तुमच्या घरामध्ये गॅस असायला पाहिजे. गॅस कनेक्शनचा दुसरा नियम म्हणजे ते गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असायला पाहिजे. गॅस कनेक्शनचा तिसरा नियम म्हणजे घरातील महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असायला पाहिजे. तर असे महत्त्वाचे नियम गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी आहेत. जर तुम्ही गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायच्या इच्छेमध्ये असाल तर तुम्ही अशा नियमांमध्ये बसायला पाहिजे. ज्या ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पैशांच्या नियमांमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, हे झाले गॅस कनेक्शनचे नियम. आता आपण फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्यासाठी जे पण काही नियम आहेत, ज्या पण काही पात्रता आहेत तर त्या पात्रता सुद्धा आपण सविस्तर पाहत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींना,
सर्वात अगोदर या ठिकाणी जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सरसकट सोडण्यात आलेला होता। परंतु फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्यासाठी महत्त्वाचे नियम, महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लागू होत आहेत। ज्या लाडकी बहिणी महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जाईल। परंतु ज्या लाडकी बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार नाहीत। त्या लाडकी बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आता आपण सर्वात अगोदर जे काही नवीन नियम आहेत, जे आपण काय पात्रता आहे तर ते नियम आणि पात्रता सुद्धा सांगत आहे। बघा विचार करायला गेला तर 2024 सालामध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। तर या 2024 सालापासून 2025 सालापर्यंत, 2025 सालापासून ते 2026 सालापर्यंत काही महत्त्वाचे अपडेट होत आलेले आहेत, काही महत्त्वाचे बदल होत आलेले आहेत, नवीन नियम लागू सुद्धा होतच आलेले आहेत। विचार करायला गेला तर सध्याच्या स्थितीला महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। ज्या लाडकी बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असतील, नवीन पात्रतांमध्ये, नवीन अटी शर्तींमध्ये बसत असतील तर त्या लाडकी बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या लाडकी बहिणी नवीन अटींमध्ये, नवीन शर्तींमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्या लाडकी बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही। त्या लाडकी बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण हे नवीन नियम कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर सांगत आहोत। बघा लाडकी बहिणीनं विचार करायला गेला तर पहिला नियम म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे, म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणाकडे सुद्धा 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। दुसरा नियम म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे। तिसरा नियम म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। चौथा नियम म्हणजे घरामधील 2 पेक्षा अधिक व्यक्ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे। तर बघा असे नियम आहेत, अशा पात्रता आहेत। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुमची प्रतीक्षा संपून जात आहे। परंतु जर तुम्ही अशा अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता लाडकी बहिणींना हे झाले नियम, हे झाले पात्रता। आता आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी तर पाहणार आहोत, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यापासून ते कोणत्या जिल्ह्यापर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे, कोणत्या बँकेपासून ते कोणत्या बँकेपर्यंत पैसे येणार आहेत। तर आपण अशा बँकांची आणि जिल्ह्यांच्या यादी सविस्तर सांगत आहोत। एकंदरीत जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहतात। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण नियम आणि पात्रता तर पाहणारच आहोत, परंतु हे नियम आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। तर या 5 प्रकारच्या लाडकी बहिणी कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पाहत आहोत। बघा लाडकी बहिणींनो पहिला प्रकार म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। यासोबत लाडकी बहिणींनो ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्यांच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन असेल त्यांना पैसे मिळणार नाही। ज्या लाडकी बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना एकंदरीत अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत। या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही, तर त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडकी बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी आणि पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँका आहेत। आता तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये असू द्या, पोस्ट बँकेमध्ये असू द्या, महाराष्ट्र ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका अशा कोणत्याही सरकारी, सहकारी, खाजगी कोणत्याही बँकेमध्ये असू द्या आणि तुमचा जिल्हा पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, गडचिरोली जिल्हा अशा कोणत्याही जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असू द्या तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तुमचा कोणताही तालुका असू द्या, तुमचं कोणतंही गाव असू द्या, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं बँक खातं असू द्या तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी करू नये। बघा लाडकी बहिणींना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा वितरित करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर तुम्हाला जानेवारीचा हप्ता सोडण्यात आलेला होता। आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची चिंता लागलेली होती, कारण अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला तरी पण फेब्रुवारीचे पैसे न मिळाल्यामुळे तुमच्यामध्ये कुठेतरी निराशा पसरलेली होती। परंतु आता तुमची निराशा दूर होत आहे। तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। लवकरच पैसे मिळतील। सरासरी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती
माहितीनुसार महिला दिनानिमित्त बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु लाडके बहिणींनो, आज किंवा उद्या शासन निर्णय आला की लगेच आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नसेल तर ते करून घ्यायचं आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. महत्त्वाची कामे करून ठेवा जेणेकरून पैसे येण्यासाठी अडचण येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. संपूर्ण सविस्तर माहिती दिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर